तर नमस्कार मित्रांनो. आपला विषय कसा आहे, डोक्याबाहेरचा, डायरेक्ट डोक्याबाहेरचा. कसा डोक्याबाहेरचा विषय आपला. तर आज आपण चर्चा करणार आहोत आदित्य सर सोबत. तर आदित्य सर येणार आहेत वरी थोड्या वेळात. तुम्हाला काय सांगावं, आमच्या जुन्या काळामध्ये कुटक्याला इतकी व्हॅल्यू होती. हां. कुटके म्हणजे तुम्हाला कळाले असेल, भाकरीचे वाळलेले कुटके. हो त्या कुटक्याशिवाय लई ताकद होती. हो. तुमची पहिल्यांदा तीच डाईट असेल. कुटक्यात इतकी ताकद होती. हां. आता तुम्ही ती चणे खाता का? चणे खाता का तुम्ही? आता त्या सीझनला तुम्ही चणे खाता. हो. त्या चणे इतकी जर पहिली त्या भाकरीच्या कुटक्यात ताकद होती. का म्हणून माहिती का? हां पहिल्यांदा जी सेंद्रिय खत होतं. हां हां हां. सेंद्रिय खत म्हणजे कसं, शेण, पाला, हां लय मोठं असं काही. हां. तर आता तुमच्या सगळी ती आधुनिक शेती निघाली. हो. फवारणीच फवारणी, खातं. काही बी बरोबर आहे, भेसळ बरोबर. डोस, फिसळ डोस, काही बी आता. हो म्हणजे आता ती काय राहिलं, ती राहिलंच नाही आता. हो. हे सगळं फवारूनच मोठं करायलेत ना. फवारून मोठं करायचं. आता माणसं हागाय जायली, राहणार हागू देणार गेली. हो. ओरिजिनल खत तयारच व्हाय ना. वर खत तयारच होणार. हागा म्हणतात घरानीच. घरानेच हागा. ती शासनाने एक नियम केलाय. नाही पण ते पैसे भेटायले पासून माणसं बी जरा बाथरूमच बांधायला बाथरूमच बांधले तर चुकीचा शासनाने नियम काढलाय, माझं असं म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतंय? नाही चुकीचा एक आहे ना, बरोबर पण बरं आहे. जाऊ द्या, ती आपलं ती मेन राहिलं. हा. मेन करायला आपले दंड मोठे. दंड. काय दंड. दंड हा. दंड. पण मी नाही हानी तुम्हाला बंड. आगा मग. तर तुम्हाला मग खरं सांगा तुम्ही. मी खरं सांगाले तुम्हाला, हा. तर कुटकी तितकी ताकद होती, पण आताची काय कुटक्यात ताकद नाही. हो आता चेनीच खावं लागते. चेनीने आपलं तर घोड्यावनी काम झाले. हो. चेनी खान, पाळान, हाना उड्या. हाना उड्या. आता पण कुठके बी बघाय म्हणजे सहजासहजी. ते बी काय मिळाला. पहिले भाकर होती, पहिल्यांदा ह्याची भाकर होती, पिवळं होतं पहिल्यांदा, हाबरेट होतं. बाजरी. बाजरीच्या तर भाकरी. वरचीवर बुडायला आली बाजरी. हो. हाबरेट तसं बुडालं वरचीवर, गायबच तसं झालं. बाजरी बुडायला लागली. पिवळं हायब्रिड गायबच झालं. पिवळं ना हाबरेट गायबच झालं. तर असं म्हणणं आहे माझं, बाजरी बी प्यारावी, हो सगळंच करावी. की बाजरी हिवाळ्यात खाल्लेली खूप चांगली, हो शरीराला मानती. हो. गरमी बी. गरमी. गावरान गाई नाहीत आता. तर गावरान गाई दूध बी चांगलं होतं. पण आम्ही गावरान गाई दूध 3-4 आणि 5-5 लिटर एक टाइम आगा. दिवसात 27-27 लिटरचं खालच जातं. हा. असा विषय होता. आता म्हशीचं. आता म्हशीच्या दुधानं काय होते तुम्हाला सांगतो. म्हशीच्या दुधानं होती बुद्धी भ्रष्ट. हा ही माणसं चंचलपणा राहत नाही. हा. म्हशी होण्यास धीम होते. म्हशीवानी धीम होते. तुम्ही आता कसं ओळखून घेतलंय तुम्ही, हो. ओळखीलंय. पण अशी मला ओळखी नाही माणसं आवडते. शब्द हो का? आपल्या मनाच्या बाहेर पडायचे. गुड द्या मग. अशीच आपली ओळख राहते. ओळख किती ओळख म्हणजे ओळखच राहणार. हा. मग जर्सी गाई विषयी काय म्हणणं आहे तुमचं? जर्सी गाय तर चुकीनुसार घेऊ नये. हम्म. की जर्सी गाय म्हणजे एकदम कुच्चळ दूध देते. दूध खाल्लेलं चांगलं नाही. हो. जर्सी म्हणजे मी जर्सी. एका टायमाला सहजासहजी किती देत असेल? तुम्ही एक काम करा ना, तुम्हाला कळण जर्सी दुधामध्ये काय ताकद आहे. हा. गावरान गाईचं एक वासरू हा. आणि जर्सी गाईचं एक वासरू, हम्म. ती 2 घ्या आणि अर्धा तास उन्हात राहू द्या. हो जर्सी गाईचं लागत आहे वासरू. हो. पण गावरान गाईच्या वासराला गावरान ती गावरान शेवटी. गावरान ती तुमची गोष्ट मला पटायला 2-3 बरं. पटू द्या ती बाकीचं. तर असंच काय, तर कुठं याम करावा. हो आताच्या पिढीला यामचं काही येत राहिलं नाही. हो. आता पबजी, फ्री फायर गेम, पबजी, फ्री फायर गेम ही असलंच. आणि झोप होते 7-7 वाजूस तर. आपण 4 वाजता जात होतो 4 आम्हाला. ती बघितलं आता इतकं म्हातार झालं. हो हात पाय कशी उरलेत बघा. हो हो. कशी उरलेत. आता सकाळ सकाळ खोबरेचं तेल लावा. खोबरेच तेल, ह्याला विलाज खोबरेच तेल. बाकीच्या विलाजानं काही सोय होत नाही. व्यास निलन फेस काय खरं नाही. काय नाही. वेस्टनेल ती नारळच तेल असते, त्यालाच खोबरेच तेल म्हणते. हा. कोकोनट ऑइल. कोकोनट ऑइल. शहरातली इंग्लिश भाषा. मध्ये शहरातली भाषा. म्हणजे शहरातल्या माणसाला कळलं पाहिजे. हो ना. कारण खेड्यातले आपल्या सांगण्याचा उद्देश फक्त. हा. आणि खेड्यातलं येडे नसते. तिथं हे पटलं तुमचं. पटलं का नाही सांगा. पटलं. ह्यांना बी सिद्ध करून द्यायला पाहिजे. हो ना. त्यांना तरी कसं कळलं. मी खेड्यातले एकदम भारी माणसं असतात, स्वाभाविक भारी असतात, शरीराने बलखंड असतात.
पहिला आपण इटानं दगडाने याम करायचो. आताच्या इटाचा याम तुम्हाला सांगतो, असं केलं की वाढला बायशिप. हो आता कुठे डंबल मध्ये जाण, कुठे जिमच ला, हो जिम मध्ये बी काय नाही राहिलं. जिम म्हणजे असा नादाचा खेळ आहे. नादाचा खेळ. उगा जायचं टुरुक टुरुक महिनाभर बसायचं घरी. बसायचं ती असा विषय झाला नाही. ही दगड आपण याम करूनच टाकलेली आहेत याम खाली. करून या मासा करीत होता की आमच्या सोलापूर आधी आमचा चिरमंदी वाडा होता. हो पप्पा म्हणले रोजगार लावायचा आहे. हम्म. काय लावायचं आहे? रोजगार. रोजगार लावायचा आहे. काय म्हणतात हम्म. ती मीच सगळी बाहेर टाकणार. हो माझे आजोबा, हो आजोबा तुम्हाला माहित नसते ना माझी हायत हाय ओळख ओळख म्हणजे असेल. तर मग माझी दररोज ती ट्रेनिंग घ्यायची. हो म्हणजे त्याने तुला ट्रेन केलं म्हणून ट्रेन आगाम तर मग मी असे दगड उचलायचे. बायशिप व्यायाम करायचा दररोज. दगड टाकीत टाकीत. ते मग तर बायशिप इतकाली हो ती राज असते काय काय. पण तुम्हाला सांगतो, हम्म. हनुमान दंड मारावे, हो पुन्हा रिंगणी दंड हाणावी, हम्म. पुन्हा मग जोर हाणावी. हो जोर म्हणजे सगळं नंबर. जोर म्हणजे जोर हाणणे, सगळ्या अंगाचा याम, हो सगळं. सपाटा सपाट्या उपयोगाच्या. सपाट्या म्हणजे एक नंबर सपाट्या. सगळं चांगलं. सगळं ती असा विषय. तर तुमची शरीर बनवू शकते नसता बाकीच्या व्यसनात वाटू होता. हो दारू, गुटखा गुटखा आणि सुटका तर कुचळ तोंडात धरू वाटत नाही. गाईत छापीशी लय कुचळ तोंडात धरू वाटत असं मला सांगतो. बरं डाईट विषयी काय सांगाल का? हा, डाईटला तुम्हाला सांगितलं चणे. आता एक चणे उपाय राहतात. चणे आताच नाही तुमच्या काळातलं सांगा. आमच्या काळात आम्ही चटणी आणि भाकर हम्म. आणि दूध काय टेस्ट लागते दुधाची. आणलंय ना. पहिल्या काळात साखर बी नव्हती. साखर, गुळ टाकायचा गुळ. हाणायचा. गुळ खाल्लेलं चांगलं, हो. शेंगदाणे खाल्लेली चांगली. आता लोक डाईट म्हणून गुळ खाते. तर आपण पहिल्यांदा इलाज नव्हता म्हणून गुळ खात होता. काय म्हणावं आता माणसाला सांग. तीच ना, आता मजबुरी आहे. आता ह्यांना माजल्याने काढली माणसं. हो. शहरातले लोक डाईट म्हणून वरण भात खातेत. हो, इकडे गावातल्या माणसाला वरण भात खावाच लागते. खावाच लागते. आप ओरिजिनल डाईट आहे ना आपली. गावातले पोरं असतील ना धड हो मग टाकत असतील. ती माझं काय म्हणणं आहे, तर ती सगळं खावा. चणे फिने बर. बाकीचं आणि सगळं. ते आपलं पिझ्झा मोमोज हे आपलं मैद्याचे. याचं नाव घेऊ नका. तुम्हाला सांगतो मी, हा. माझ्या नातून मला आणला होता खाया पिझ्झा. कुठून अमेरिकेत. आत्ता काय बर्गर पिझ्झा होता. कसला बर्गर का बर्गर होता. बर्गर हा 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 आलं ती बर्गर होतं बघा. हा. काय कुचळ होतं बघा. ते शेण खाल्लं परवडलं. हो का? शेण काय असते बर्गर म्हणजे 2 पाव. 2 पावन ह्याला काय मदत टाकते तर काय. हे अशा काकड्या खाल्ल्याला परवडतात तिथं कुटके करून टाकूस तर. ती माझं म्हणणं आहे. माणसानं बर्गर ऐवजी नंबर 1 दही भाकर मिरचू नंबर 1. काय क्वालिटी लागते. आलंय भारी. क्वालिटी कशी लागते तुम्ही सांगा. नंबर 1. तर क्वालिटी अशी लागते की तोंडीला मिरचून ठेसा आणि दुधाची भाकर काला केलेला रिबडी असलं पाहिजे. सकाळची डाएट पूर्ण. सकाळी डाईट पूर्ण. काय तुम्हाला ती लागते डाईट. आणि कुठं पावडर डबे घ्यायत का हो. कुठं काय घ्या. काही सगळं नाही तुम्हाला घ्यायची. बरं आपल्याला जसं तूप मिळतंय गावरान गायचं त्या शहरात नाही मिळत. तसं म्हणजे सगळं तूप म्हणजे ते तूपच नसेल. सगळा डालडा असेल. डालडा असते, हाडका असते, हाडकाचं बनवलेलं ते तूप सगळं असते. मिक्स म्हणजे सगळं मिक्स तेच तूप म्हणून हाणते तर म्हणते बॉडी झाली. हा, बैलाची म्हशीची चरबी ती इगरी त्यांची तुम्हाला तूप म्हणून देऊ शकते. होतंय असं होते म्हणजे सध्या परिस्थिती हीच चालू आहे. मोठ्या शहरांनी. मोठ्या शहरात. तर ह्यांना वाटतंय मी गावरान तूपच खातो. हो. ते गावरान नसून ती गू आहे. गू नाही खरं खरं बोलतोय. ती खरंच बोलतोय. हो. पुढच्या माणसाला थोडा राग आला तरी चालेल, पण मला खरं बोलायचं. खरं बोलावं. लेट पण ठीक. लेट पण ठीक. अशी डाईट. आणि दूध बी मिळत नसेल ओरिजिनल. पाणी हे मिक्स सार पावडर दूध आणि 1 लिटर पाणी पावडर मिसळून पावडर मिक्स. काय उपयोगच नाही दूध घेणे. गावात या म्हणा किती बी चांगलं खायला तुम्हाला. शहरात मरूस तर गावात या हो. एकदा अशी शेती करून बघा तुम्ही. नंबर 1 तळ बघा. तळ भरलेलं दिसलं का तुम्हाला. शहरातल्या माणसाला काय ती पहिल्या काळात मन म्हणत नाहीत का. हो. गाडवाला गुळायचं उपाय. हो. ती खरं आहे खोट आहे. हो बरोबर आहे. तसं शहरातल्या माणसाला कारभार चालू आहे.
मग मी म्हणतो तशी डाईट पूर्ण करावी, जोर हाणावी. दिवसातून नाहीत नाही म्हणजे 50-25 जोर हाणावीच हो सकाळ 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 आणि गारवेत तहानाच. गारव्यात तितके हांडेल चांगली. गारव्यात पोरं- पंच ऋतूमध्ये तुम्हाला इतकं परिणाम पडणार नाही, पण गारव्यात तुमचं पोट कमी होणार, तुमचे शरीर वाढणार, वेट गेन होणार. वेट गेन होणार, असं चरबी निघून जाणार. भाषेत सांगा जरा म्हणजे शहरातल्या लोकांना हा, सांगा. वेट गेनर होणार तुमचे. मग पोरं दुसऱ्याच कारणानं गरमी घेतात. नाही दुसरे कारण गरमी घेऊन काय उपयोगच नाही. तर हीच डाईट हीच तुम्हाला सांगतो. ह्याच्यामुळे मायदंड आहे इतकली एकदा बॉडी दाखवा तुमची शेवटला. नाही बघा, हो का तुम्हाला हा हा नंबर 1. नंबर 1 आहे हा. करते बघा. हो का, हो हो अशी बॉडी कराय कष्ट घ्यावं लागते बा पोरांना. आपण आताच्या पोराला काय पण ही आपली ओरिजिनल बॉडी आहे. ओरिजिनल ते शहरातले पोरं क्रिएटिन प्रोटीनचे डबे ते डबे घेऊ काय उपयोगाचं कट्स हे पाडतात त्याच्यामुळे जरा त्यांचं दिसतंय भारी. पण काय उपयोगाचं काय नाही. उपयोग नाही. खरी त्यांचे ताकद- 5 जण आणि आपल्या गावाकडली 1 जण, ती एक बरोबर खरी आहे. ताकद आपली. आपल्याला खरी ताकद काय, आपल्याला थोडंफार तर नैसर्गिक खाय मिळतंय. हो त्यांना काही नैसर्गिक नसतंय. त्यांची हवा काही फ्रेश नसते. हवामध्ये सगळं पोल्युशन. प्रदूषण सगळं असते. हो त्यासाठी म्हणतोय गावाकडंच चांगलं. गावापेक्षा काही श्रेष्ठ. तुम्ही मोप म्हणताना माझी तर मुंबईला महादेन, मुंबईला कुठं काय आहे, मुंबई काय उपयोगाची नाही. आपल्या गावात झोपडी असली तरी तीच चांगली क्वालिटीच. क्वालिटी. तर म्हणजे 200 जय महाराष्ट्र. अरे आद्या हं?